बघू शकता मित्रांनो, किती सुंदर मस्त एक चवदार आपली फिश कढी झालेली आहे। तर बघू शकता पीसेस किती तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या, खरं खरं सांगा। नमस्कार मित्रांनो, मी आदर्श आज फिश कढी बनवणार आहे। तर मी याचं पूर्ण प्रोसेस काय काय टाकावं लागेल काय काय नाही ते सर्व सांगणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघू शकता मीना हे फिश आहे ना तुम्हाला हल्दी आणि मीठ टाकून आहे ना तेलामध्ये 50% ह्याला आहे ना फ्राय करून घ्यायची। त्याच्यानंतर तुमच्याकडे आला हे कांदा आहे ना, कांद्याला आहे ना फ्राय करून गोल्डन करून ह्याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। हे आहे आपलं खोबऱ्याला बी काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक। आणि हे आहे गोजवार मसाला, 2 पॅकेट आहेत 5-5 रुपयेवाले, 10 रुपयाचा मसाला आहे। आणि ही कोथिंबीर आणि हे आम्ही ज्याच्यामध्ये हे करून घेतल्या होत्या फ्राय मच्छी, त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून गरम करून ठेवल्या, कारण की हे नंतर आपल्याला तरीसाठी लागते। आणि हे अद्रक लसूण पेस्ट आणि हे माझं ह्याच्यामध्ये मसाले काही आहेत मी तुम्हाला सांगतो। आणि हे आपलं पातेलं आपण चालू करूत आता। पुढचं तेल टाकायचं आहे गरम झाल्यानंतर, कारण की मी व्हिडिओच्या चक्करमध्ये हे खूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक झालेलं आहे, तर गरम आहे मी टाकत आहे। तेल तुम्ही तुमच्या मटेरियलनुसार टाका। आता तर ही माझी रेसिपी एवढी टेस्टी आहे, एकदा बनवून बघा, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की टेस्ट का आहे। हे ढाब्या टाईप समजा एक गावरानी शेतामध्ये बनवल्यासारखी भाजी बनवायला मी। तर चला मित्रांनो, आपण थोडंसं याच्यामध्ये जिरं टाकूत। जिरं टाकलं की जिरं जलू द्यायचं नाही, मग तेजपत्ता 2। तर मित्रांनो याला थोडंसं तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, कारण की तुमचे जे मसाले आहेत ते जळून जाणार। त्याच्यानंतर आपण हे जे हिरवी चटणी आहे बनवलेली, आपण हे थोडीशी टाकायची, जास्त नाही थोडीशी। त्याच्यानंतर आपण कांदा भाजून याला मिक्सर मधून काढला होता ते टाकायचं। आणि याला मस्त फिरून घ्यायचं। आणि चम्मच फिरवत राहायचं। तर आपण हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। समजा किमान माझी 1 किलो माशी आहे तर मी एवढं टाकत आहे। आणि थोडं नंतर आणि गॅसची फ्लेम वाढायची आहे आणि फिरवत जायचं आहे। त्याच्यानंतर आपण गोजवार मसाला मिक्सर मधून काढून घेतला होता बारीक, आपण याच्यातला अर्धा टाकू। थोडा नंतर टाकायचा। आतापासूनच सुगंध येत आहे आणि खूप छान वाटत आहे। त्याच्यानंतर आपण हे खोबरं टाकायचं आहे। याला भाजून आपण याला मिक्सर मधून काढून घेतला। त्याच्यानंतर आपण हे कोथिंबीर आणि 2 टमाटे याला मिक्सर मधून केलेला आहे बारीक, हे पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पेस्ट। आणि त्याच्यासोबतच आपल्याला ही मिरची टाकायची आहे, हे लाल मिर्च पावडर। आणि तुमच्या तेजनुसार तुम्ही टाकू शकता, मला तेज आवडते तर मी जास्त टाकत आहे भरून।
आता याला मस्तपैकी आहे ना लाल गोल्डन करून घ्यायचं आहे आपल्याला, फिरून फिरून. जवरक तेल सोडणार नाही तवरक आहे ना आपल्याला हलवत जायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल की तेल सुटत आहे आणि याला मस्त हलायचं आहे आपल्याला. जवरक पूर्णपणे तेल सोडत नाही तोपर्यंत हलवतच जायचं आहे. चम्मच फिरवत राहायचं आहे. मग फुलवर असं घ्यास करून आहे ना हे जे गरम पाणी केलं होतं आपण ते थोडंसं टाकायचं आहे आणि फिरवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे अशी गिरवी बनवावी लागते तुम्हाला. पूर्ण आता बघू शकता तुम्ही हे आपला मच्छीचा कशी तरी आलेली आहे. बघू शकता ही अशी तरी बघू शकता तुम्ही. कारण की आपल्याला रस्सा जास्त बनवायचा आहे. एवढं पाणी लई झालं तर आता याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार. तर एवढं मीठ खूप झालं कारण की माशामध्ये मी मीठ टाकलं होतं. नाही मजाक करायला. बघू शकता मित्रांनो अशी तर्री तुम्हाला ढाब्यावर बी कमी बघायला भेटणार. हे जे आहे हे तुम्हाला शेतामध्ये किंवा जे गाव राहतात गावखेडा गावरान भाजी मच्छी मसाला हे तुम्हाला असा हे जे बघू शकता हे जे सुटलेलं आहे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्येच बघायला भेटणार. असेच व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. मी काही बनवत राहतो काही करत राहतो पण कामाचं करत राहतो. हे मसाला आहे हे तुम्हाला ह्याच्यातला थोडासा असा एवढा मुठ्ठीभर घेऊन असं टाकून घ्यायचा आहे आणि हे बाकीचा जे आहे ना तुम्ही ठेवून घेऊ शकता कारण की मसाला जास्त झालेला आहे. आणि हे आपलं कोथिंबीर वरून असं टाकून टाकायचे. मी आधीच टाकतो कारण की कोथिंबीरचं बी थोडंसं फ्लेवर चांगलं वाटते मला. आपली फुटल्यानंतर आपले हे पीसेस टाकावं लागते. त्यानंतर आपल्याला हे जे आपले जे ये राहतात हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. जी आपली माशी आहे फ्राय केलेली हे टाकून घ्यायची. बघू शकता मित्रांनो किती सुंदर मस्त एक चवदार आपली फिश कढी झालेली आहे. तर बघू शकता पीसेस किती तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या. खरं खरं सांगा हे असं एवढं मस्तपैकी गिरवी बघू शकता तुम्ही. याला पिऊ पण शकता मस्त. हो बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहिजे असेल तर ये एक दोनदा व्हिडिओ बघा आणि असंच माझ्यासारखं बनवून बघा एकदा. अगर तुमची सब्जी नाही झाली तर मग म्हणा तुम्ही. मैं खाऊंगा.